नमस्कार मित्रांनो, मी स्माइल कोच डॉक्टर सागर गोपाळे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, एक महिन्यापूर्वी 10वी आणि 12वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी आपण एक व्हिडिओ बनवला होता की या परीक्षेच्या काळात या पालकांनी स्वतः काय करावं, काय करू नये आणि विद्यार्थ्यांना काय करण्यासाठी प्रोत्साहन द्यावं। आणि त्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद मिळाला। त्यातल्याच काही पालकांनी आता रिक्वेस्ट पाठवली आहे की सर, आता परीक्षा संपल्या आणि आता सुट्टीमध्ये मुलांनी काय करावं किंवा आम्ही त्यांच्याकडून काय करून घ्यावं यावर एक व्हिडिओ बनवला आणि म्हणूनच हा व्हिडिओ पोस्ट करतो। तर मित्रांनो, ह्या व्हिडिओत आपण अशा 5 गोष्टी बघणार आहोत की ज्या गोष्टींवर पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी या सुट्टीमध्ये फोकस करायला हवा। तर अशा कुठल्या 5 गोष्टी असतील? नंबर 1, रिस्पॉन्स टू मिस्ड कॉल. नंबर 2, पर्सनल हॉबीज, आवडीनिवडी, छंद. नंबर 3, पर्सनल करिअर फोकस. नंबर 4, फायनान्शियल लिटरसी. आणि नंबर 5, डिजिटल टेक्नॉलॉजी. तर या 5 गोष्टी आपण विस्ताराने बघू। नंबर 1, रिस्पॉन्स टू मिस्ड कॉल. मित्रांनो, जेव्हा कधी आपण एखाद्या महत्त्वाच्या मीटिंगमध्ये असतो, एखाद्या कार्यक्रमामध्ये असतो, तेव्हा आपण आपला फोन स्विच ऑफ करतो किंवा फ्लाईट मोडला ठेवतो आणि कार्यक्रम संपल्यानंतर जेव्हा आपण फोन ऑन करतो तेव्हा सर्वात प्रथम आपण काय करतो? बरं, आपण आपल्या आलेल्या मिस्ड कॉलला रिप्लाय देतो। ज्यांचे कोणाचे कॉल मिस झाले त्यांना आपण रिस्पॉन्स देतो। हेच आपल्या विद्यार्थ्यांना करायचे। 10वी किंवा 12वीच्या शैक्षणिक वर्षाच्या काळात ज्या ज्या गोष्टी त्यांच्या मिस झाल्या त्या करण्यासाठी या सुट्टीतला 20% वेळ आपल्याला राखून ठेवायचा। मग ती एखादी पिकनिक असेल, एखादं पिक्चर बघणं असेल, एखादं पुस्तक वाचणं असेल, एखादं म्युझिक इन्स्ट्रुमेंट वाजवणं असेल, एखादा खेळ खेळणं असेल, जी कुठली गोष्ट त्यांची मिस झाली ती करण्यासाठी आपण त्यांना प्रोत्साहन द्यायचं। नंबर 2, पर्सनल हॉबीज, आवडीनिवडी, छंद. पुन्हा तेच मित्रांनो, या आवडीनिवडी, छंद ज्या या शैक्षणिक वर्षाच्या काळात दुर्लक्षित झाल्यात किंवा अगदी बंद झाल्यात त्या पुन्हा जोपासण्यासाठी आपण त्यांना प्रोत्साहन द्यायचं। कारण हेच आवडीनिवडी, छंद पुढे त्यांना व्यावसायिक आयुष्यामध्ये नॅचरल स्ट्रेस बस्टर म्हणून काम करतील। जेव्हा कधी व्यावसायिक आयुष्यात ताणतणाव येतात, मनस्थिती बिघडते, तेव्हा हेच छंद आपल्याला पुन्हा एकदा ऊर्जा देतात आणि म्हणूनच हे छंद जोपासण्यासाठी आपण त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे। नंबर 3, पर्सनल करिअर फोकस. मित्रांनो, आता एकदा सुट्टीमध्ये आपल्याला आपल्या मुलांशी मनमोकळेपणाने गप्पा मारायच्या त्यांच्या करिअरविषयी की नक्की त्यांना काय करायचं। आणि मला वाटतं ज्या कुठल्या करिअरला आपण निश्चित करू त्या करिअरमधल्या लोकांशी या मुलांची भेट घालून घ्यायची आणि या लोकांबरोबर या मुलांना आठवड्यातला 1 दिवस किंवा एका दिवसातले 2-3 तास व्यतीत करायला आपण प्रोत्साहन द्यायचं। याने काय होईल की फक्त करिअरचं नाव ऐकून किंवा त्याची माहिती वाचून तेवढा उपयोग होतो। ॲक्च्युअली ह्या लोकांना त्या करिअरमध्ये कुठल्या लोकांना सामोरं जायचं असतं, कुठली कामं करायला लागतात, कुठले प्रॉब्लेम्स येतात, त्या प्रॉब्लेम्सचा कसा हाताळायचा, या गोष्टी ही मुलं प्रात्यक्षिकात बघू शकतात आणि मग करिअर निवडताना त्याचा फायदा होतो। तर बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखादी डिग्री घेऊन बाहेर पडतो आणि ऑन फील्ड गेल्यानंतर आपल्याला कळतं की हे काम तर मला आवडत नाही, हे मला करायचंच नाही। त्याची वेळ टाळण्यासाठी या सुट्टीचा अतिशय छान आहे। नंबर 4, फायनान्शियल लिटरसी. मित्रांनो, आज आपण बघतो की उत्पन्न किती असतं ते 10,000 ते 10 लाख प्रत्येकाला खर्च किंवा एवढा आहे आपल्याला सेव्हिंग किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी पैसे शिल्लक आणि मग त्यावर काय करतात फायनान्शियल इतक्या कमी वाटतं आर्थिक साक्षरता आणि आर्थिक शिस्त लावू शकतो। मला आतापासून 100 करू शकते, पण त्यासाठीचा करावा लागणारा अभ्यास याची सुद्धा त्यांना जाणीव झाली पाहिजे। आणि नंबर 5, डिजिटल टेक्नॉलॉजी. मित्रांनो, आपण किती त्रागा केला तरी डिजिटल टेक्नॉलॉजी वापरण्यापासून आपण त्यांना रोखू शकत नाही, पण मग रोखू शकत नसलो तरी त्याचा सकारात्मक वापर कसा करायचा हे त्यांना नक्कीच शिकवू शकतो। मग नुसतं फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर मेसेज वाचत बसण्यापेक्षा किंवा यूट्यूबवर व्हिडिओ बघत बसण्यापेक्षा याचा लोक व्यवसायासाठी कसा वापर करतात, आपले कस्टमरला कसे अट्रॅक्ट करतात किंवा जुन्या कस्टमरचा फीडबॅक घेऊन आपले रिव्ह्यूज कसे वाढवतात, आपलं रेप्युटेशन कसं वाढवतात, ह्या गोष्टी जर मुलं शिकली, याचा एखादा छोटासा व्हिडिओ, ऑनलाईन कोर्स, एखादा 1 दिवसाचा सेमिनार अटेंड केला तर ह्या गोष्टी त्यांना व्यावसायिक आयुष्यात खूप कामाला येतील। आणि ज्या डिजिटल टेक्नॉलॉजीला आजकालची आपली पिढी नाव ठेवते त्याच डिजिटल टेक्नॉलॉजीचा उपयोग करून ही नवीन तरुण पिढी जीवनात प्रगती करू शकते। तर मित्रांनो, ह्या 5 गोष्टी आहेत ज्याच्यावर आपण फोकस करायला पाहिजे। तुम्ही याच्यावर फोकस करा आणि तुम्हाला काय अनुभव आला मला नक्की कळवा, तुमच्या रिप्लायची वाट बघतो।